देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक वक्तव्य केले। या घटनेचे संपूर्ण जगभर प्रतिसाद उमटत आहेत। अमित शहा यांच्या वक्तव्याचा आणि ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीला घेऊन गोंडपिंपरीत आंबेडकरी अनुयायी एकत्रित येत या सर्व घटनेचा निषेध नोंदवून भव्य मोर्चा काढण्यात आला। बाबासाहेबांचा भर संसदेत अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा। आंबेडकरवादी ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। परभणीतील संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जन्मठेपाची शिक्षा द्यावी। पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनाने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी। या मागण्यांना घेऊन गोंडपिंपरी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ते तहसील कार्यालय गोंडपिंपरी पर्यंत निषेध मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी गोंडपिंपरी मुख्य रस्त्याने हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघाला। गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करणारे नारे लावण्यात आले। त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत सर्व घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। काही ठिकाणी भाषणे झाली। भाषणातून सुद्धा अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरण्यात आली। गोंडपिंपरीचे तहसीलदार शुभम भेकार यांनी मोर्चाच्या स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्वीकारले। संपूर्ण मोर्चाला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी चोख बंदोबस्त सांभाळला। गाव माझा न्यूज करिता राज कपूर भडके, गोंडपिंपरी, चंद्रपूर।